झेडपी अध्यक्षांच्या स्वीएस आयोगाच्या आक्षेपार्ह नृत्याची सीईओंनी घेतली माहिती। सखोल चौकशी करून कारवाई करू, सीईओ डॉक्टर जास्मिन। ताराराणी महिला आघाडीने दिले पुरावे। 8 दिवसात कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडणार, श्रद्धा महागावकर यांचा इशारा। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या स्वीएस आयोगाच्या विरोधात ताराराणी महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रद्धा महागावकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे। या तक्रार अर्जाची दखल घेत डॉक्टर जास्मिन यांनी सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले। शुक्रवारी ताराराणी महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रद्धा महागावकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांची भेट घेऊन अध्यक्षांच्या स्वीएस आयोगांचा कला केंद्रातील एक आक्षेपार्ह नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेची बदनामी झाली आहे। या कर्मचाऱ्याला निलंबित करावे अशी मागणी करत सदर व्हिडिओ दाखवण्यात आला। जिल्हा परिषदेतील अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक हे एका कला केंद्रामध्ये आक्षेपार्ह नृत्य करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित झाला असून त्यातून जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन झाली आहे। एका जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याकडून अशा प्रकारे कृत्य होणे हे केवळ खेदजनक नाही, तर ते सामाजिक नीतिमत्तेच्या आणि शासकीय सेवा नियमावलीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे। याची सखोल चौकशी करून स्वीय सहाय्यकांना पदावरून निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली। दरम्यान एका शासकीय कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होऊनही जागृत पदाधिकारी सदस्य शांत कसे, या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यासाठी त्यांनी पावले उचलावी अशी मागणी ताराराणी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। नमस्कार, मी श्रद्धा मनीष महागावकर। गेल्या 8-10 दिवसापूर्वी सीईओंना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्या सहाय्यक अजित मगदूम यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर आढळल्यामुळे, आक्षेपार्ह व्हिडिओज यांच्या संदर्भात आमच्याकडे आल्यामुळे त्याच्याविषयीची कारवाईच्या मागणी संदर्भातले सीईओंना त्या बाबतीतलं आम्ही निवेदन दिलं होतं। त्याच्या संदर्भातला पाठपुरावा करत असताना आज पुन्हा त्यांच्याशी आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सीईओ मॅडमना पुन्हा आम्ही ह्या गोष्टी निदर्शनात आणून दिल्या। शासकीय कर्मचाऱ्यांच्या काही आचारसंहिता असतात, त्यांना काही नियमावली लागू असते, ती नियमावली त्यांच्या निदर्शनात आणून दिली। काही कलमांतर्गत त्यांच्यावरती कुठल्या प्रकारे कारवाई होऊ शकते आणि आम्ही कुठल्या प्रकारच्या कारवाई त्यांच्याकडे मागतोय या गोष्टी त्यांच्या निदर्शनात आणून दिल्या। त्या अनुषंगाने सीईओ मॅडमनी आज आम्हाला शब्द दिलाय की लवकरात लवकर ह्या गोष्टींवरती कारवाई व्हावी। पण आम्ही सुद्धा त्यांच्याकडे एक मागणी केली की जोपर्यंत ह्या गोष्टीच्या कारवाई पूर्णपणे होत नाही, सुनवाई पूर्णपणे होत नाही, तोपर्यंत त्यांना त्या पदापासून, त्या कामापासून दूर ठेवावं। कारण त्यांच्या संपर्कात अनेक महिला ह्या असतात, अनेक जिल्हा परिषदच्या ज्या योजना आहेत त्या त्याच्या अनुषंगानं त्यांचा संपर्क वारंवार अजित मगदूमचा हा त्या महिलांप्रती येत असणार आहेत आणि त्यांचं त्या व्हिडिओमध्ये जे आक्षेपार्ह वागणं होतं ते वागणं बघून किंवा ते व्हिडिओ बघून आम्हाला असं वाटत होतं की त्यांच्या महिलांच्या प्रती एक चांगल्या भावना नाही आहेत, एक वाईट नजर त्यांची असणार आहे। त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींवरती कारवाई जोपर्यंत होत नाही त्यांना तोपर्यंत त्या पदावरनं लांब करण्यात यावं किंवा निलंबित करण्यात यावं ही मागणी केली। आणि या सीईओ मॅडमनी आम्हाला सांगितलेलं आहे की लवकरात लवकर ह्या संदर्भातली आपण सुनवाई पूर्ण करून त्यांच्यावरती कारवाई करू। पण येत्या 8 ते 10 दिवसात आम्ही वाट बघतोय की सीईओ मॅडमनी ह्याच्यावरती कारवाई करतीलच। जरी नाही झालं तरी 8 ते 10 दिवसानंतर ह्या बाबतीतलं तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत।